नमस्कार. आज आहे शनिवार. आज आम्हाला जवळ पडतं नाहूर डीमार्ट. तिथे मी गेले होते आणि हे तिकडची मी शॉपिंग दाखवते. त्या डीमार्टची नाहूर आम्हाला जवळ पडतं मुलुंडवरून. डीमार्टला खूप वस्तू चांगल्या मिळतात, त्यामुळे बहुतेक 1-2 महिन्यातून एकदा डीमार्टला मी जाते. हे 5 लिटर तेलाचं कॅन मी घेतलं. राईस ब्रँड ऑइल घेतलं आहे आणि हे पायपुसणं आहे डोअरमॅट 140ला मिळालं. त्याचा आकार खूप छान आहे. डीमार्टला कधी एवढ्या सुंदर वस्तू येतात, पण परत आपण घ्यायला गेलो ना तर त्या तिथे नसतात. त्यामुळे दिसताक्षणी घ्याव्याशा वाटतात आणि तेव्हाच घेतलेल्या बऱ्या, कारण डीमार्टमध्ये नेहमी बदलत असतात वस्तू, सेम नसतात. डीमार्टमधील कडधान्याची क्वालिटी चांगली असते. अख्खा गरम मसाल्याची क्वालिटी खूप चांगली असते. त्यामुळे गरम मसाला वगैरे मी डीमार्टमधूनच घेते. पोहे, साखर अशा काही वस्तू आहेत त्या मी सुट्ट्या घेते. तांदूळही सुट्टे चांगले मिळतात. तूर डाळ, नारळी इथे ह्या 38 का 39 रुपयाला होते, चांगले मिळतात. आणि हे मदर डेअरीचं मी अर्धा लिटरचं गाईचं तूप घेतलं आहे. काही वस्तू डीमार्टला खूप चांगल्या असतात. डीमार्टला जाताना लिस्ट करून घेऊन जायची. आपण किती लिस्ट केली तरी आपण एक्स्ट्रा काहीतरी घेतोच. तसा मोहच होतो, कारण वस्तू एवढ्या छान डोळ्यासमोर दिसल्यानंतर घ्याव्याशा वाटतातच. काही वस्तू डीमार्टला खूप छान असतात आणि रिझनेबल रेटमध्ये असतात. हे आम्ही गोव्यावरून झुंबर घेतलं होतं. 5-6 वर्ष झाली. त्यानंतर त्याचा बल्ब केला, मग ते संपूर्ण उघडावं लागतं, ओपन करून बल्ब लावावा लागतो. त्यामुळे ते तसंच 1-2 महिने पडून होतं. आज ते काढलं तर म्हटलं चला आपण त्याचं DIY करूया. ते चांगले धुवून घेतलं आणि त्याच्यावर छानसा असा कलर मारून घेतला. बघा किती खराब झालं आहे. त्यानंतर माझ्याकडे फेविक्रिलचा कलर होता, पर्ल मेटॅलिकचा, तो मारला. त्यामुळे एकदम नवीन लुक आला या झुंबराला. खूपच छान आहे. बघा हे मी दाखवते फेविक्रिलचा कलर. तो मारल्यामुळे ना एकदम नवीन लुक आला आणि एकदम छान झालं झुंबर, नवीन झालं. प्रत्येक वेळी आपण नवीनच घ्यायला पाहिजे असं नाही. आपण जुन्याचंही आपण DIY करून नवीन लुक देऊ शकतो. आपण गृहिणी म्हटल्यानंतर काटकसरी आलीच. प्रत्येक वेळेला आहे ती वस्तू टाकून नवीन घ्यायची, हे बरोबर नाही. आणि हा DIY असं आपण काही केलं तर आपल्यालाही ते खूप छान वाटतं, आनंद होतो आपण केलेलं असतं म्हणून. असं स्वतःच्या हाताने रंगवून वगैरे अशी आपण एखादी वस्तू नवीन केली ना की तो आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो. पैशासाठी नाही, पण हा आनंदासाठी तरी आपण काहीतरी केलं पाहिजे. हो, सगळ्याच माझ्या मैत्रिणींना नाही जमत, वेळ नसतो. पण ज्यांना आवड आहे, वेळ आहे, त्यांनी नक्कीच करावं. आधी तर मी खूप छान वस्तू बनवत होते. हल्ली थोडी आळशी झाले, हल्ली नाही करत. अजूनही 1-2 वस्तू मी DIY केलेल्या आहेत. व्हिडिओच्या शेवटी ते मी शेअर करेन, नक्की बघा. खूप छान केले आहेत, तुम्हालाही आवडतील. शनिवारी मी डीमार्टला गेले होते आणि हा रविवारचा दिवस आहे. सकाळी नॉनव्हेज केलं होतं, खेकड्यांचं सार, भाकरी. ते मी पुढे रेसिपी शेअर केली आहे. त्यानंतर जेवण, भांडी वगैरे झाली आणि संध्याकाळच्या वेळेला मी हे करायला घेतलं होतं. मी करत होते, पण मला वाटत होतं की कधी पूर्ण होतं आहे, कधी हा रंग सुकतो आहे आणि परत ते लावून कसं दिसतंय छान, असं वाटत होतं. असं आपण एखादी वस्तू बनवायला गेली ना की कधी पूर्ण होते आणि कधी आपण रेडी झाल्यानंतर छान बघतो आहे असं वाटतं. मी व्हेजिटेरियन आहे, परंतु मी नॉनव्हेज बनवते. आता खाणाऱ्यांसाठी तर बनवावंच लागतं आणि ते मला चांगलं जमतं. आज मी
तांदळाच्या पिठाच्या उकड काढून भाकऱ्या केल्या. या उकड काढून भाकऱ्या बहुतेक आगरी कोळ्यांमध्ये करतात. माझ्या काही मैत्रिणींना त्या माहितीही असतील. या माझ्या मैत्रिणी करत असतील त्यांनी नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. छान होतात, नरम होतात. मी पुढे दाखवले मी बनवताना. छान नरम होतात आणि आपण पाहिजे तेवढे आपण पातळ लाटू शकतो आणि नरम राहतात. 2 दिवस जरी राहिल्या तरी त्या नरम राहतात. हे बघा किती झुंबर छान झालं. कलर दिल्यामुळे एकदम नवीन लुक आला. हे झुंबर बघितल्यानंतर अगदी आनंद गगनात मावत नव्हता. एकदम नवीन लुक आला, एकदम नवीन झालं कलर काढल्यामुळे. आणि हे काचेचं हे मी धुवून घेतलं चांगलं साबणाने. उकड काढून चांगली घ्यायची, पाणी गरम करायचं आणि त्याच्यात मावेल एवढं तांदळाचं पीठ टाकायचं. चांगली झाकून ठेवायचं 5-10 मिनटं आणि त्यानंतर असं छान पीठ मळून घ्यायचं आणि अशा ह्या लाटून घ्यायच्या भाकऱ्या. खूप छान होतात. तुम्ही एकदा मैत्रिणी ज्या करत नसतील त्या मैत्रिणींनी करून पहा, खूप तुम्हालाही आवडतील. उकड चांगली झाली आणि पीठ चांगलं तांदूळ चांगले असतील तर छान पातळ, आपण पाहिजे तेवढं पातळ आहे बघा लाटू शकतो. अगदी चपाती एवढं पातळ छान लाटू शकतो. पीठ चांगलं मळल्यामुळे छान पातळ लाटून अशी भाकरी आपली चांगली फुगते बघा. दोन्ही बाजूने असे छान शेकवायची की खूप छान अशी नरम लागते. नॉनव्हेज बरोबर तर अजूनच छान. हे बघा इथे मी खेकडे दाखवत आहे. आज खेकड्याचं सार रस्सा केला. त्यामुळे हे बघा मी त्याची रेसिपी शूट नाही केली, पण हे बघा खेकड्याचं सार किती छान असं उकळतं आहे. आणि कोलंबीचं सुकं केलं होतं. हे शोपीसही मी स्वतः बनवलं आहे. बघा किती छान दिसतं. वर विंडोच्या वर लावलं आहे, खूप सुंदर दिसतं. असं काही ना काहीतरी बनवलं ना की खूप आनंद होतो. स्त्रीकडे उपजतात सौंदर्य ही कला असते. या कलेचा उपयोग ती आपलं घर सजवण्यासाठी करते. घर सजवताना आपण नेहमीच नवीन वस्तू घेतल्या पाहिजे असं काही नाही. आहे त्याच वस्तू आपण रियूज करून असं कलर वगैरे देऊन त्याला नवीन लूक आणू शकतो. बेडशीट, सोफा कवर, पिलो कवर, पडदे असं जरी बदललं तरी छान घराला सुंदर असा नवीन लूक येतो. मलाही घर सजवण्याची खूपच आवड आहे. त्यामुळे वेळ मिळाला की नवीन DIY बनवण्याचा मी प्रयत्न करत असते. फ्रेंड्स, मी तुम्हाला दाखवलेल्या DIYमधून तुम्हाला त्यातील कोणता आवडले ते नक्की कॉमेंट्स करून सांगा. मी सकाळी 8ला व संध्याकाळी 9:30ला श्री स्वामी समर्थ महाराजांवर शॉर्ट्स टाकत असते. त्याला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या याच्या छान प्रतिसादामुळेच नवीन व्हिडिओ बनवण्याचा उत्साह येतो. हाही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.